नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अतिशय झणझणीत आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम अशी साधी सोपी पटकन होणारी ढोबळी मिरचीची भाजी पाहणार आहोत। तर माझ्या पद्धतीने तुम्ही करून तर पहा। ज्यांना ही भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। तर सुरुवातीला कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून यामध्ये 4 मोठे चमचे अद्रक, लसूण आणि खोबरं आणि कांदा याचं मी भाजून छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। तर ते वाटण टाकून आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटं। आणि वरून इथे मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। तर ती प्युरी आपल्याला वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं आपल्याला हे वाटण छान असं कढईने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। म्हणजे टोमॅटोचा कच्चा वास पूर्णपणे असा गेला पाहिजे आणि पाणी आटलं पाहिजे यामधील। आणि वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे वाटण पटकन असं परतलं जातं। तर 2 ते 3 मिनिटं लागतात, पाणी पटकन आटलं जातं, टोमॅटो आपलं पटकन शिजलं जातं। आणि परतल्यानंतर आता वाटण यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा घरगुती काळं तिखट। इथे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल। तर आता मसाले सर्व वाटणामध्ये परतून घ्यायचे। छान असं तेल सुटलेलं आहे कढईने आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे मी 5 ते 6 ढोबळी मिरची असं स्वच्छ धुवून मधून कट करून घेतलेल्या आहे। तर इथे तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता। तर इथे मी मोठ्या साईजमध्ये अशी ढोबळी मिरची कट करून घेतलेली आहे आणि पटकन शिजली जाते। तर आता मसाल्यामध्ये छान अशी ढोबळी मिरची मिक्स करून घ्यायची आणि वरून भाजी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये छान असं ढोबळी मिरची आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। आणि थोडंफार मीठ कमी असेल तर यामध्ये मीठही वरून ॲड करून घ्यायचं आहे आणि भाजी पटकन शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही। तर बारीक गॅसवर आपल्याला 10 ते 12 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। तर आता आपण झाकण काढून पाहूयात। तर हे भाजी आपली अगदी पटकन बनलेली आहे, अजिबात जास्त वगैरे वेळ लागत नाही। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला ही भाजी अगदी पटकन बनवता येते। मसाला जर अगोदर करून ठेवलेला असेल तर अगदी 10 मिनिटात आपली ही भाजी बनून तयार होते। तर रोज भाजीला काय बनवायचं सुचत नसेल किंवा कोणाला ढोबळी मिरची आवडत नसेल तर या पद्धतीने करून तर पहा, अतिशय चविष्ट बनली जाते। तर ही भाजी तुम्हाला चवीला कशी वाटली करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो आणि एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।